श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आज तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, जेणेकरून ज्या व्यक्तींना शत्रुपीडा असेल किंवा साडेसाती असेल किंवा रखडलेली कामं, म्हणजे एखादी गोष्ट करायला गेलोय आणि ती आज उद्या होणार आहे आणि ती 4 दिवसावरती पुढे ढकलते किंवा अशा अन्य विविध अशा गोष्टी अडचणी द्वारा आपल्या समोर येत असतात किंवा काही दोष असतील किंवा काही त्रास असतील तर आपल्या मागून ते फिरत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार जास्त येत असतात. त्यावेळेला काय करायचं, शनिवारच्या दिवशी सकाळी आपण जेव्हा आंघोळ करतो त्यावेळेला म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचं आणि ज्यावेळेला आंघोळीचं पाणी आपण घेतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 चमचा मीठ, घरचं कुठलंही मीठ चालेल, 1 ते 2 चमचा मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच पाण्याने आंघोळ करायची. हे 5 शनिवार करा, बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळून जाईल. त्या मागच्या गोष्टी अडचणीच्या असतील किंवा शत्रू काही आपल्यावरती करत असतील किंवा काही संकट येत असतील तर ती त्या उपायामुळे पडदेशी निघून जातील. दुसरा उपाय असा आहे, गुरुवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 चमचा हळद, जी घरामध्ये आपण खायची हळद असते, ती हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. ह्याच्यामुळे होतं काय, नकारात्मक गोष्टी येत असतात आपल्याकडे, त्यावेळेला त्या गोष्टी तिथल्या तिथं थांबत असतात आणि आपल्याकडे गुरुची तत्व आपल्या भोवतीनं कवच म्हणून तयार होतात. त्यामुळे हळद पाण्यात टाकायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हळद टाकून ज्यावेळेला आपण स्नान करतो त्यावेळेला गुरुचं नामस्मरण आपण हे स्नानाच्या वेळेला करायचंच आहे. दुसरा विषय आहे की पती पत्नीमध्ये सलोखा नसेल किंवा त्यांचं परस्पर आकर्षण नसेल किंवा घरामध्ये क्लेश वाद निर्माण होत असतील तर आपण काय करायचं आहे, किंवा त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम आदर निर्माण झाला पाहिजे म्हणून आपण काय करायचं आहे की शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर टाकायचा आहे. मग तो कोणत्याही प्रकारचा अत्तर असेल तरी सुद्धा चालू शकेल, पण तो अत्तराचे 2-3 थेंब त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आंघोळ करायचे आहे. आणि काय होतं की पती पत्नीमध्ये परस्पर आकर्षण आणि प्रेम हे वाढतं आणि एकमेकाबद्दल आदर निर्माण होतो आणि ओढही तितकीच वाढते. त्यामुळे हे उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच फरक जाणवेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.